येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार. त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचलंय की माझो नवस पूर्ण झालो. हा डायलॉग आहे दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार या मराठी सिनेमातला. यामध्ये राखणदार नावाची एक खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट दाखवली. कोकणामध्ये देवरायांमध्ये किंवा गावांमध्ये राखणदार किंवा क्षेत्रपाल देव असतात. काही ठिकाणी त्यांची मंदिरं असतात, जसं की वेतोबा म्हणजे वेताळ महादेवाचं रूप, भूतांचा राजा. काही ठिकाणी निसर्गातल्याच काही गोष्टींना राखणदार मानलं जातं, जसं की वाघोबा, त्या ठिकाणी वाघबीळ असतं. डुंगोबा म्हणजे डोंगर. असं म्हणतात की हा राखणदार ज्या जमिनीची किंवा गावाची रक्षा करतो, तिथे तो अंगावरती घोंगडी, हातामध्ये घुंगराची काठी आणि पायामध्ये चप्पल घालून फिरतो. त्यामुळे त्याच्या काठीचा आणि चपलेचा आवाज येतो. चकवा लागू नये म्हणून राखणदाराला चप्पल वाहण्याची प्रथा आहे, कारण की फिरून फिरून त्याच्या चपला झिजतात अशी या लोकांची श्रद्धा आहे. कांतारा या मूवी मध्ये पंजुर्ली नावाचा राखणदार किंवा क्षेत्रपाल देव दाखवलाय. तो तिथल्या जमिनीची, लोकांची आणि गावाची रक्षा करत असतो आणि त्यांना त्रास देणाऱ्यांना तो शिक्षाही करतो. तशीच काहीतरी कॉन्सेप्ट आपल्याला दशावतार या मराठी मूवी मध्ये पाहायला मिळणार आहे.